नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अविनाश निलंगेकर। मित्रांनो, आपल्याला बरेच अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। त्यापैकी महत्त्वपूर्ण अधिकार म्हणजे मूलभूत अधिकार, जे की आपल्याला ह्या ठिकाणी संविधानाने दिलेला आहे। भारतीय संविधानाने ज्याचा भारतामध्ये जन्म झालेला आहे त्या सर्वांचा ह्या मूलभूत अधिकारांवर अधिकार आहे। तसेच बाहेरून जे काही व्यक्ती काही काळासाठी अल्पकालासाठी जरी आले भारतामध्ये, त्यांना सुद्धा हे मूलभूत अधिकार त्या ठिकाणी काही प्रमाणात लागू आहेत। सदरच्या मूलभूत अधिकाराबद्दल आपल्या संविधानातील भाग 3 मध्ये या अधिकारांविषयी अनुच्छेद 12 ते 35 मध्ये उल्लेख आहे। ह्या अधिकारांचे हनन झाले तर डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो। आता आपण जे काही हे मूलभूत अधिकार आहेत त्यातील काही मूलभूत अधिकार आपण त्या ठिकाणी पाहूत। 12 ते 21 पर्यंतचे जे काही मूलभूत अधिकार आपल्याला संविधानाने आपल्या दिलेले आहेत ते पाहूत। 12 आणि 13 हे जे अनुच्छेद आहेत संविधानातील हे राज्याविषयी आहे आणि 14, 15, 16, 17 आणि 18 हे समानतेविषयी त्या ठिकाणी आणलेले अनुच्छेद आहेत। त्यातील अनुच्छेद 14 हे विधीनुसार किंवा कायद्यानुसार आपण सर्वजण त्या ठिकाणी समान आहोत। स्त्री असो पुरुष असो त्या ठिकाणी कोणी असो, त्या ठिकाणी कायद्याच्या समोर आपण सगळेजण समान आहोत। अनुच्छेद 15 नुसार जे आहे, कोणीही लिंग कोणतेही असो, जन्मावरून जातीवरून भेदभाव त्या ठिकाणी आपण करणार नाही, आपण सगळे समान आहोत, हे अनुच्छेद 15 हे सांगते। तसेच जे काही 16 जे आहे, अनुच्छेद 16 नुसार पद, सरकारी पद असेल, नोकरीमध्ये सर्वांना समानता आहे, सर्वांना समान संधी देण्याचा त्या ठिकाणी अनुच्छेद मध्ये उल्लेख आहे। जे काही पद आपल्याला मिळवायचे आहेत, कोणीही जातीवरून, धर्मावरून, पंथावरून पाठीमागे राहू नये, सर्वांना त्या ठिकाणी समान संधी दिल्या जावे प्रत्येक नोकरीमध्ये, हे आहे। अनुच्छेद 17 असं सांगते। अनुच्छेद 17 जे आहे हे सर्वात महत्त्वाचं अनुच्छेद आहे, कारण आपल्या भारतामध्ये एक खूप मोठा लागलेला कॅन्सर म्हणता येईल। त्या ठिकाणी कॅन्सर म्हणजे खूप मोठी बिमारी आहे, त्या पद्धतीने हे आहे। माणूस जे आहेत त्यांना ह्या ठिकाणी शिवून घेतल्या जात नव्हतं, अस्पृश्यता होती, त्याचं निर्मूलन या अनुच्छेद 17 मधून त्या ठिकाणी झालेलं आहे। जर असे प्रकार आज बी बरेच ठिकाणी जर घडत असतील तर आपण डायरेक्ट मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतो। अनुच्छेद 18 हे आहे, इंग्रज ज्यावेळी आपल्या भारतामध्ये आले, भारतावर राज्य करत होते, त्यांनी एक तत्व पाळलेलं होतं, म्हणजे त्यांचं एक प्रिन्सिपल होतं, फोडा आणि राज्य करा। आपल्यातीलच लोकांना, काही लोकांना फोडण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी काही उपाध्या देऊन त्यांना आपल्या विरोधातच काम करायला लावत होते। ते उपाध्या म्हणजे सर, नाईक असं त्या ठिकाणी त्या उपाध्या होत्या। ह्या उपाध्या त्या ठिकाणी संपवलेल्या आहेत आणि ह्या जागी ज्या काही उपाध्या आलेल्या आहेत आपल्या भारतामध्ये, त्या उपाध्या म्हणजे सामान्य माणसासाठी भारतरत्न, पद्मश्री अशा प्रकारचे जे काही उपाध्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी देण्यात येतात। आणि सैन्यातून जे काही उपाध्या आहेत, परमवीर चक्र, अशोक चक्र, वीर चक्र अशा पद्धतीने त्या ठिकाणी उपाध्या आलेल्या आहेत। अनुच्छेद 19 हे सांगते स्वातंत्र्यता। त्यातील 19 जे आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आहे। त्यामध्ये प्रेस असेल, 2004 पूर्वी आपल्याला केवळ शासकीय कार्यालय किंवा शाळा, संस्था ह्या ठिकाणीच तिरंगा फडकवण्याचे अधिकार होते। परंतु आपले जे काही स्टील किंग आहेत, व्यापारी आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांनी उद्योगपती आहेत, जिंदल स्टील किंग म्हणून आपण त्यांना ओळखतो, यांनी हे मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। त्याच्यातून 2004 पासून आपल्याला त्या ठिकाणी झेंड्याचा अवमान न होणे ह्याची काळजी घेत प्रत्येकाला त्या ठिकाणी त्यांना हवं तिथं तिरंगा फडकवण्याचे अधिकार त्या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत।
तसेच सन 2005 मध्ये माहिती अधिकार अधिनियम हा कायदा आपल्याला यातूनच भेटलेला आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून, जो की आपला मूलभूत अधिकार आहे, महत्त्वपूर्ण अधिकार आहे। तसेच अनुच्छेद 19 ब हे सांगते बिना शस्त्राशिवाय काय कुठलेही घातक शस्त्र आपण सोबत न पाळता भारतामध्ये आपण कुठेही येऊ जाऊ शकतो, कुठेही राहू शकतो। अनुच्छेद 19 क आपण संघ बनवू शकतो, संघटना बनवू शकतो आणि त्यातून आपलं जे काही कार्य आहे आपण ते करत राहू शकतो। अनुच्छेद 19 डी हे सांगते आपण कुठेही मुक्तपणे जाणे येणे करू शकतो, राहू शकतो। अनुच्छेद 19 ए ई कुठेही निवास करू शकतो। अनुच्छेद 19 एफ जे आहे ते निरस्त करण्यात आलेलं आहे आणि अनुच्छेद 19 जी जे आहे रोजगार सरकारी असेल किंवा खाजगी असेल कोणताही व्यवसाय आपण त्या ठिकाणी आपल्या मनाप्रमाणे आपण करू शकतो। अनुच्छेद 20 जे आहे अपराध आणि दोष सिद्ध विषय आहे, त्यामध्ये आज समजा एखादी घटना अपराध एखाद्या गुन्हा घडलेला आहे आणि त्याचे निर्णय समजा इथून 5-6 वर्षानंतर येत असतील आणि त्यावेळी त्या गुन्ह्याची सजा जी आहे 10 वर्ष आहे आणि आज रोजी 6 महिने होती, तर ह्या अनुच्छेदनुसार ज्यावेळी ती घटना घडलेली आहे त्यावेळच्या कायद्यानुसारच त्या व्यक्तीला सजा दिल्या जाईल, असं आहे अनुच्छेद 20(1) मध्ये। अनुच्छेद 20(2) मध्ये कोणत्याही आरोपीला स्वतःविरोधात साक्षी देण्यासाठी त्या ठिकाणी आपण मजबूर करू शकत नाही, त्यांच्या स्वइच्छेने द्यायचे असेल त्यांना साक्षी तर देतील, नाहीतर त्यांना दबाव तंत्र वापरता येत नाही किंवा मजबूर करता येत नाही। अनुच्छेद 20(3) असे सांगते की एखाद्या गुन्ह्याची सजा जी आहे एकाच वेळेस भेटेल, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी त्या गुन्ह्याची सजा दिल्या जात नाही। जर पुन्हा त्यांनी ते गुन्हा केला असेल तर त्याची सजा त्याला त्या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी भेटेल, परंतु एकाच वेळेस एका गुन्ह्याची सजा भेटेल। आणि अनुच्छेद 21 जे आहे व्यक्तिगत स्वातंत्र्याविषयी, स्वतःच्या जीवनाचं संरक्षणाविषयी आहे। ह्या जीवनाच्या संरक्षणातूनच जे काही वातावरण असेल, पर्यावरण असेल, असे त्या ठिकाणी कायदे आलेले आहेत। त्याचाच NGT सारखा जे काही कायदा आहे सन 2010 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी भेटलेला आहे आपल्या सर्वांसाठी। नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल म्हणून, हरित क्रांती म्हणून त्यांना आपण ओळखतो। त्याचं हेडक्वार्टर हे दिल्लीला आहे, महाराष्ट्रामध्ये पुण्याला आहे आणि ह्यामध्ये मानव असतील, जनावर असतील, सर्वांना मुक्तपणे चांगल्या वातावरणात, चांगल्या पर्यावरणात जगण्याचा अधिकार आहे। हे आपल्याला अनुच्छेद 21 नुसार त्या ठिकाणी मिळालेले अधिकार आहेत। खूप खूप धन्यवाद।